नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आता पंचगंगा नदीच्या इथे. तुम्ही पाहू शकता कोल्हापूर मधील पंचगंगा नदी. मला आम्ही दाखवणार आहे. हे आमचे मित्र आहेत, अभिजित पाले, नागेश सर आहेत, हा बारका आहे. पाणी बघायला आलोय पण पाऊसच नाही. आता आम्ही पंचगंगेची पाणी पातळी दाखवतो. सकाळी किती होती सर? 33 फूट. आता आता मगाशी बघितलं तुम्ही सरांनी स्टेटस लावलाय. 38 फूट. 38 फुटावर पाणी पातळी आहे पंचगंगेची. किती बंधारे पाण्याखाली गेले? 40. 6 तारीख रोजी सकाळी पाणी पातळी होती 33 आणि आता 38 आहे ना. 38. जवळपास 6 बंधारे. अजून राधानगरी धरणाचे एकही दरवाजा उघडला नाहीये. 50% वरलाय. 50% भरलंय. तरी पण इथे पंचगंगा नदी दाखवतो तुम्हाला. चला, पात्राच्या बाहेर आली आहे. पंचगंगा महाआरती होते रोज संध्याकाळी 6 वाजता. इकडे बघा, इथपर्यंत पाणी आलंय. मला माहिती असेल पात्र केवढं आहे. पूर आला की हे सगळं पाण्याखाली जातं. लास्टचा व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, गेल्या वर्षी पूर आलेला, मी ते पण कव्हर केलेलं. इकडे पाणी पातळी बघा. इकडे बघा पूर्ण पात्र पाण्याखाली गेलंय. इकडे घाट आहे या साईडला. पाऊस नसला तरी पण पूर्ण नदीचं पात्र बाहेर पर्यंत पाणी आलंय. नदी पात्राच्या इकडे बघा महंत राजारामदास समाधी मंदिर आहे. आणि इथे पुढे या रस्त्याने पुढे गेल्यावर आपण शिवाजी पुलाच्या इकडे जातो. तर मध्ये गार्डन पण आहे. तिकडून आपण पंचगंगेच्या पाण्याचा व्ह्यू बघूया. ब्रह्मपुरी पिकनिक सेंटर गार्डन आहे. संध्याकाळच ओपन होत आहे. इकडून आपण आता पाण्याची पातळी बघूया. पंचगंगा नदीचा मस्त व्ह्यू आहे या साईडने. एवढंच पात्र आहे. इकडे जास्तच पात्र वाहत आहे. आणि बघा किती आहे. पूर्ण पंचगंगा घाट पाण्याखाली गेलाय. हे फक्त मारुती मंदिर आहे, ते हनुमानाचं मंदिर आहे. फक्त तेवढं झेंडा दिसतो तेवढं आहे. तर आता आम्ही शिवाजी पुलाच्या दिशेने जातोय. तिकडे तुम्हाला दाखवतो मासे वगैरे नदीचे लोक विकायला घेऊन येतात. खेकडे, मासे. तिथला माहोल बघूया कसा आहे. हे सुजय, हे बघा मसाला, शेंगदाणा, हे काहीतरी असतात रे. पण शिवाजी पुलावर पोहोचलोय. हे नवीन शिवाजी पूल आहे, त्याच्या बाजूला जुना शिवाजी पूल आहे. पातळी बघू शकता, पाणी पातळी. इकडे स्मशानभूमी आहे पुढे. तर आम्ही आता पुलाच्या दुसऱ्या साईडला आलोय. इकडे तुम्हाला आता खेकडे वगैरे दिसतील. बघूया मासे, खेकडे आहेत काय काय. हे बघा पाहिजे होते. मासे बघा, मासे. साळे आहेत काय? काढे काढे होय रे, काढेच असते.
₹100 पावशेर. पावशेर 100. आता आपण मासे बघितले, वेगवेगळ्या प्रकारचे नदीचे मासे. तर आपण आता पुढे जाऊया. ते जसा पाऊस लागतो तसा पंचगंगा नदीला दरवर्षी पाणी येतं. त्याचप्रमाणे नदीचे मासे पण या ठिकाणी दररोज भेटतात. मला जर खेकडे वगैरे पाहिजे असेल तर देखील इथे भेटतात. तर आम्ही आता रिटर्न चाललोय. तुमचा व्लॉग आवडला असेल, व्लॉग मधले मासे आवडले असतील, ते राहून देत, माशांची नाव तुम्हाला माहिती असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.